हा पार्ट 2 तर बघू शकता. पार्ट 2 मध्ये काय चाललेलं आहे तर आम्ही केलेलं आहे हे बघू शकता तुम्ही. वास खूप भारी येतोय. अजून पीठ मळतोय. हा पीठ मळायचं मऊ चाललंय. मळायचं एकदम, मग ह्याचे गोळे छान होतात. तर चला गोळे झाल्यावरती दाखवते. तर गाईज एक असं टोप घ्यायचं आहे आपल्याला. त्याच्यामध्ये 3 ग्लास भरून पाणी टाकायचं आहे. जर तुम्हाला 2 टाकायचं असेल 2 टाकायचं असेल 4 किती पण तुम्हाला किती पाक पाहिजे असेल तेवढा. तर आम्हाला 3 ह्याचा पाक पाहिजे म्हणून मी 3 ग्लासचं हे घेतलेलं आहे. आणि इथं आपलं पीठ रेडी होत आहे लवकर बघू शकता तुम्ही. आणि ह्याचा वास खूप छान आहे. आणि गाईज ही सॉफ्ट बघू शकता तुम्ही किती सॉफ्ट आहे हे. आणि इथं असं पाणी घ्यायचं आहे. मग पुढे सांगते पुढे काय करायचं आहे. तर गाईज इथं मी पाणी टाकलेलं आहे गॅसवर. आणि इथे मी साखर घेतलेली आहे, पूर्ण अशी भरून घेतलेली आहे. तुम्हाला जेवढं गोड पाहिजे तेवढं तुम्ही गोड घेऊ शकता. आम्हाला जेवढं गोड घ्यायचं तेवढं आम्ही घेतलेलं आहे. आता पुढे सांगते पुढे काय करायचं आहे. तर गाईज बघू शकता ह्याच्यात मी आता साखर टाकलेली आहे पूर्ण. आणि बॉईल करून घ्यायचं आहे. छान अशी उकळी काढायची आणि पाक तयार होईपर्यंत ते गरम करायचं आहे आणि सतत हलवायचं आहे अधूनमधून. आणि मग आपण गुलाबजामुनचे गोळे बनवून घेऊन त्याला तेलात फ्राय करायचं आणि मग ते ह्या पाकामध्ये टाकायचे. चला दाखवते पुढे काय करायचं ते. तर गाईज तुम्ही बघू शकता मी ते तेल तापत ठेवलेलं आहे. इथे पाक तयार होतोय. मी मध्येच बंद केला होता गॅस. ह्याच्यामध्ये वेलची पूड टाकलेली आहे, साखर टाकलेली आहे आणि ते छान असे गुलाबजामुन तयार आहेत बघा. तर आपण ह्याला आता तेलामध्ये फ्राय करून घेणार आहोत. बघू शकता. तर इथे बघू शकता आपण बारीक गॅसवरती सर्व असे गुलाबजामुन थोडे थोडे करून असे तळून घेणार आहोत. तर हे तळून झाल्यावरती तुम्हाला दाखवते. जास्त डार्क पण ब्राऊन नाही करायचे, थोडेसे लालसरच ठेवायचे. तेल मी जास्त नाही टाकलेलं कारण की ते परत तेल तसंच राहतं ना त्यामुळे. तर हे बघू शकता तुम्ही छान असे भाजतात आहे. तर हे हळूहळू असे आपण पलटी मारून घ्यायचे आहे. जास्त ब्राऊन नाही करायचे आणि अलगद भाजून घ्यायचे, नाहीतर ते फुटतात मग. तर हे बघू शकता तुम्हाला छान असे अजून भाजतात आहे. मी एकदम बारीक गॅस आहे बघा, जास्त असा मोठा नाही केलेला. तर हे कसे फुगतात बघा. आणि पाक अजून वाढवलेला आहे की मला प्रमाण कमी वाटत होतं त्यामुळे. तर हे बघू शकता तुम्हाला लाईटमुळे काळे जास्त दिसतात आहेत, तर काळे नाही आहेत, हे थोडे लालसरच आहेत. जसे बाहेर मिळतात मिठाईच्या दुकानात तसेच आहेत बघू शकता. तर हे आता आपण काढून घेणार आहे. तर बघू शकता हे आपण दुसरं टाकलेले आहेत आणि पहिले काढलेले आहेत. तर हे बघू शकता तुम्ही छान असे भाजतात आहे. आणि पाक किती आहेत ना ते 75 झालेले आहेत. म्हणजे तुम्ही बघू शकता 75 गुलाबजामुन आहेत सर्व काही. आणि गाईज मला तर किती सुरेख असा कलर दिसतो बघू शकता. तर हे मी संध्याकाळच्या वेळेत बनवत आहे बघा. तर आपण आता हे काढून घेऊया. तर गाईज बघू शकता ही तिसरी आहे, आपलं तिसरा वाला बघू शकता. हे पण अजून जास्त हे झालेलं नाही आहे, तवरच टाकलं. 2-3 काहीतरी झालेत वाटतं तयार. आणि इथं आपलं ऑलरेडी झालेलं होतं. आणि बघू शकता इथं गोल पण आहे. तुम्हाला जर असले हे जर गेलायचं असेल ना तर करू शकता तुम्ही. बघू शकता किती छान खमंग वास सुटलेला आहे. तर बघू शकता किती छान झालेले आहे ते. आता हे शेवटचंच राहिले बघा. आणि इथे आपलं पाक रेडी आहे. तर कसे वाटतात गुलाबजामुन नक्की कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं शेअर करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका. तर बघा हे शेवटचंच चाललेलं आहे आणि आता ह्याच्यामध्ये मी गुलाबजामुन टाकून घेणार आहे.